नमस्कार. आज आपण चौथा चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स याच्यामधले काही एक्झाम्पल पाहणार आहे. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण आज पाहतोय बघा. गॅस कंटेन इन अ सिलेंडर fitted with a frictionless piston expands against a constant external pressure of 1 atmosphere from a volume of 5 liter to a volume of 10 liter. In doing so, it absorbs 400 joule of energy from the surrounding. Determine the change in internal energy of the system. आता आपण काय सांगितले बघा की एक सिलेंडर आहे, या सिलेंडरला एक फ्रिक्शनलेस पिस्टन फिट केलेला आहे, बरोबर. त्याच्यामध्ये गॅस आहे त्या सिलेंडरमध्ये आणि तो जो गॅस आहे तो एक्सपांड होतोय. एक्सपांड का होतोय? बिकॉज ऑफ अप्लाइंग एक्सटर्नल प्रेशर. म्हणजे प्रेशर किती आहे? 1 ॲटमॉस्फिअर. ओके, आणि त्याच्यामुळं त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम 5 लिटर व्हॉल्यूम आहे, त्याचं व्हॉल्यूम किती मिळतं आपल्याला? 10 लिटर व्हॉल्यूम, बरोबर आहे. आणि हे करत असताना त्या ठिकाणी जी एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते ती किती? 400 जूल ऑफ एनर्जी आहे. तर आपल्याला प्रश्न आहे चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. मग त्या सिस्टीम मध्ये इंटरनल एनर्जी मध्ये किती बदल होईल असा क्वेश्चन विचारलेला आहे. गिवन डेटामध्ये काय काय दिले बघा. प्रेशर आपल्याला दिले 1 ॲटमॉस्फिअर. 1 ॲटमॉस्फिअर मीन्स 1.013 into 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. म्हणजे ॲटमॉस्फिअरचं कन्व्हर्जन आपल्याला न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कलमध्ये करावं लागेल, बरोबर. त्यानंतर सुरुवातीला जे व्हॉल्यूम आहे ते व्हॉल्यूम V1 आपण कन्सिडर करतोय. इनिशियल व्हॉल्यूम ते 5 लिटर आहे. लिटरचं कन्व्हर्जन मीटर क्यूब मध्ये करत असताना तुम्हाला 10⁻³ न मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणून इथं 5 लिटरचं कन्व्हर्जन येते 5 × 10⁻³ मीटर क्यूब. ओके, आणि फायनल व्हॉल्यूम जे आहे ते फायनल व्हॉल्यूम किती? 10 लिटर आहे. त्याची व्हॅल्यू आपल्याला कन्व्हर्जन मध्ये काय मिळेल? 10 × 10⁻³ मीटर क्यूब. आणि त्या ठिकाणी जी एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते ती किती आहे? 400 जूल. ओके, त्यामुळे इथं ऍब्सॉर्ब एनर्जी Q इज इक्वल टू 400 जूल. ओके, आता आपल्याला माहिती आहे वर्क डन बाय द सिस्टीम इज इक्वल टू द प्रेशर इनटू चेंज इन व्हॉल्यूम. ओके, तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? वर्क इज इक्वल टू प्रेशर इनटू चेंज इन व्हॉल्यूम, दॅट इज फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम, बरोबर. म्हणजे P2 मायनस V1 घ्यावं लागेल. आता प्रेशर आपल्याला दिलेले 1.013 into 10⁵. त्यानंतर फायनल व्हॉल्यूम आहे 10 × 10⁻³. इनिशियल व्हॉल्यूम आहे 5 × 10⁻³ आणि चेंज इन व्हॉल्यूम साठी आपल्याला त्याचा डिफरन्स घ्यावा लागेल. ओके, त्यानंतर हे 1.013 into 10⁵ आहे असं राहील 10 आणि इथं -5 आहे. 10 - 5 किती ना 5 आणि 10⁻³ कॉमन आहे, त्यामुळे 10⁻³ घेतलेले, बरोबर. आता 1.013 आणि 5 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन, याचं कॅल्क्युलेशन आपण इथं देतोय अकॉर्डिंग टू द लॉग टेबल. 1.013 इज इक्वल टू 0.0055. काय केलं आपण इथं? याचं कॅरेक्टरिस्टिक 0 आहे आणि 10चा 1 3, याचा लॉग आहे 0055. ओके, आणि इथं 5 आहे आणि 5चं कॅरेक्टरिस्टिक एक अंकी संख्या असल्यामुळे 0 येईल आणि इथं लॉग घ्यायचा आपल्याला 50चा 0 69 90, बरोबर. मॅडिएशन करा. 0 आणि +5 5 9 +5 14 इथं 1 येणार आहे. 1 + 9 10 0 येईल. परत इथं कॅरी मध्ये 1 + 6 7 हा 7 केली 0 + 0 0, बरोबर. मग याचा आपल्याला अँटी लॉग घ्यायचा. अँटी लॉग ऑफ 0.7045, बरोबर. म्हणजे अँटी लॉग आपल्याला कसं घ्यायचं आहे? 70चा 4 5. ओके, 70चा 4 5 किती? 50 64. पण कॅरेक्टरिस्टिक किती? 0 आहे, म्हणजे तुमचं उत्तर एक अंकी असलं पाहिजे, म्हणून इथं पॉईंट देणं अपेक्षित आहे. म्हणून 5.064 हे तुम्हाला याचं मल्टिप्लिकेशन मिळणार आहे, बरोबर. ही व्हॅल्यू जी आहे ती टाकली 5.064 इंटू 10⁵ प्लस आहे आणि 10⁻³ आहे. 5 - 3 किती ना 2, 10⁻² प्लस 2 म्हणजे 100 येईल, बरोबर. आणि 100 ने मल्टिप्लाय केलं किती ना 506.4 जूल. म्हणजे आपल्याला फक्त काय मिळालं?
वर्क डन बाय द सिस्टीम. पण आपल्याला विचारलं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. ओके, चेंज इन इंटरनल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. क्यू आपल्याला माहिती आहे 400 जूल आहे, इथे दिलेलं आहे 400 जूल. आणि आता आपण 506.4 जूल एवढं वर्क डन कॅल्क्युलेट केले. 400 मायनस 506.04 506.4. मग याचं आपल्याला सबस्ट्रॅक्शन द्यावं लागणार आणि ते किती येणार आहे? चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू मायनस 106.4 जूल. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. A system releases 125 kilojoule of heat while 104 kilojoule of work is done on system. Calculate the change in internal energy. आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की समजा एखाद्या सिस्टीम वरती आपण वर्क करतोय 104 किलोजूल. त्यावेळेस ती सिस्टीम काय करते तर काही एनर्जी रिलीज करते आणि ती एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट आहे आणि ती एनर्जी किती 125 किलो जूल. तर आपल्याला प्रश्न असा विचारलाय कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी. आपल्याला प्रश्न काय आहे तर चेंज इन इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. ओके, दिलेली व्हॅल्यू काय? हीट रिलीजेस बाय द सिस्टीम विच इज इक्वल टू क्यू विच इज इक्वल टू मायनस 125 किलो जूल. आता इथं निगेटिव्ह साईन का दिलेले आहे तर सिस्टीमनं ती एनर्जी रिलीज केलेली आहे, ॲब्झॉर्ब केलेली नाही. जर ॲब्झॉर्ब केली असेल तर ती पॉझिटिव्ह असते, इथं ती एनर्जी काय केली ना रिलीज केलेली म्हणून निगेटिव्ह आहे. मायनस 125 किलो जूल. K for kilo and kilo means 10 raised to plus 3. Therefore, it convert into minus 125 into 10 raised to 3 joule. Okay. आता वर्क डन बाय द सिस्टीम असेल तर ते वर्क पॉझिटिव्ह आलं असतं. इथं काय वर्क डन ऑन द सिस्टीम, बरोबर. त्यामुळे इथं काय येणार निगेटिव्ह साइन. वर्क डन ची व्हॅल्यू किती मिळेल? W is equal to minus 104 किलो जूल. Again here K for kilo, kilo replaced by 10 raised to 3. So work done is equal to minus 104 into 10 raised to 3 joule. आणि चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला विचारलेलं त्याचा फॉर्म्युला आपण आताच पाहिलेला आहे इथं, बरोबर. चेंज इन इंटरनल एनर्जी काय आहे? डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. क्यू किती आहे? मायनस 125 into 10 raised to 3. हे मायनस साइन आहे असेल आणि वर्क डनची व्हॅल्यू काय? मायनस 104 into 10 raised to 3. आता हे मायनस आणि हे मायनस 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 काय होईल? प्लस होईल. मायनस 125 into 10 raised to 3 प्लस 104 into 10 raised to 3. मग हे 10 raised to 3 आणि हे 10 raised to 3 कॉमन काढले काय शिल्लक राहणार आहे? मायनस 125 प्लस 104 आणि या दोघांची सबस्ट्रॅक्शन होईल कारण निगेटिव्ह साइन ही मॅक्झिमम व्हॅल्यूला आहे त्यामुळे तर या दोघांची वजाबाकी होईल आणि ती किती येणार आहे? 21. फक्त मोठ्या संख्येचं साइन निगेटिव्ह असेल तर मायनस 20 होईल आणि हा 10 raised to 3 जो आहे तो कॉमन तो इथं सुद्धा येणार आहे. मायनस 21 into 10 raised to 3 जूल आणि 10 raised to 3 च्या जागेवरती मग काय दिले? के लिहिलाय, दॅट इज किलो. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी काय आहे? मायनस 21 किलो जूल. अँड हिअर निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डिक्रीजेस द चेंज इन इंटरनल एनर्जी. म्हणजे जी इंटरनल एनर्जी मध्ये बदल होते तो इन डिक्रीजिंग ऑर्डर आहे. ओके. Third example, the efficiency of a Carnot cycle or engine is 75% if the temperature of hot reservoir is 727 degrees Celsius. Calculate the temperature of cold reservoir. ओके. आता प्रश्न आपल्याला असा दिला आहे की कार्नॉट इंजिन आहे किंवा कार्नॉट सायकल आहे त्याची इफिशियन्सी 75% आहे आणि हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर आहे 727 डिग्री सेल्सिअस. तर कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर किती असेल असा आपल्याला क्वेश्चन विचारला, बरोबर. दिलेली माहिती काय काय बघा. इफिशियन्सी ऑफ कार्नॉट सायकल थीटा इज इक्वल टू 75%. आता 75% म्हणजे काय? 100 पैकी 75. म्हणजे तुम्ही मॅथमॅटिकली कसं लिहिता? 75 divided by 100.
म्हणजे थोडक्यात 10⁻², 10⁻² वरती गेल्यानंतर -2 होईल आणि -2 मुळे हा पॉईंट 2 मध्ये इकडे जाईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल 0.75. बरोबर. आता हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर आपल्याला दिलेले आहे 727 डिग्री सेल्सिअस. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही टेम्परेचर रिलेटेड कोणताही पॅरामीटर बघत असतात त्यावेळेस त्याचं डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन हे आपल्याला सुरुवातीला केल्विनमध्ये करून घेणं गरजेचं असतं. 727 डिग्री सेल्सिअस आहे, डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विनमध्ये करत असताना डिग्री सेल्सिअसच्या टेम्परेचरमध्ये 273 हा फॅक्टर काय करायचा असतो, ऍड करायचा असतो. बरोबर. मग 727 अधिक 273 केलेला 1000 केल्विन. आणि आपल्याला प्रश्न विचारलाय टेम्परेचर ऑफ कोल्ड रिझर्वायर. बरोबर. आता आपल्याला इफिशियन्सीचा फॉर्म्युला माहिती आहे, इफिशियन्सी ऑफ कार्नोट सायकल theta is equal to 1 minus Tc upon Tc upon Th. बरोबर. आता काय करा, हे जे मायनस Tc upon Th आहे RHS ला, ते LHS ला. मग काय मिळेल, Tc upon Th is equal to 1 RHS चा आहे असं राहील आणि प्लस इफिशियन्सी ते इकडे आल्यानंतर मायनस होईल. बरोबर. पण Tc upon Th is equal to 1 minus theta. ओके. आता आपल्याला Tc काढायचं म्हणजे हा Th सुद्धा आपल्याला डाव्या बाजूला ठेवून चालणार नाही, तो उजव्या बाजूला ठेवावा लागेल. तर Tc is equal to हा Th इकडे आल्यानंतर या फॅक्टरला 1 minus theta ला करणार मल्टिप्लाय. तर Tc is equal to Th into 1 minus theta. तर Th आपल्याला माहिती आहे 1000, तो 1 आहे असेल मायनस इफिशियन्सी किती 0.75, 1 minus 0.75 0.25 आणि 1000 into 0.25 केला 250 केली. याचा अर्थ कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर किती आहे 250 केल्विन. जर ते तुम्हाला डिग्री सेल्सिअस मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही 250 त्याच्यामधून -273 केलं तर तुम्हाला काय मिळणार आहे -23 डिग्री सेल्सिअस. म्हणजे थोडक्यात काय, डिग्री सेल्सिअसचं कन्व्हर्जन केल्विनमध्ये करत असाल तर हे हा फॅक्टर जो आहे 273 तो प्लस करायचा आणि केल्विनचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सिअस मध्ये करत असताना तुम्हाला 273 मायनस करावं लागेल. नेक्स्ट एक्झाम्पल. कार्नोट ऑपरेट between 250 Kelvin and 300 Kelvin. Calculate its coefficient of performance. आता आपल्याला नवीन प्रश्न विचारलेला आहे की कार्नोट इंजिन आहे त्याच्यामध्ये हॉट रिझर्वायर आणि कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर तुम्हाला दिलेले आहे. कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर 250 केल्विन आणि हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर 300 केल्विन. तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे, तर कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. ओके. कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे की इज इक्वल टू Tc अपॉन Th मायनस Tc. ओके. तर Tc काय, कोल्ड रिझर्वायरचं टेम्परेचर ते किती दिलेले आहे 250 केल्विन आणि हॉट रिझर्वायरचं टेम्परेचर Th आहे. बरोबर. ते किती दिले 300 केल्विन. ओके. मग Tc ची व्हॅल्यू 250, Th ची व्हॅल्यू 300 आणि मायनस Tc ची व्हॅल्यू 250. 300 वजा 250 50, न्यूमरेटरचा 250 आहे असेल तर 0 ला 0 कॅन्सल होईल, 5 1 5 5 वजा 25. कोएफिशिएंट ऑफ परफॉर्मन्स फॉर कार्नोट इंजिन किती असणार आहे, K इक्वल टू 5. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल. An ideal gas is taken through an isothermal process. If it does 200 joule of work on its environment. आता प्रश्न काय विचारलाय तो आधी पाहून. आयडियल गॅस तुम्हाला दिलेला आहे आयसोथर्मल प्रोसेस मध्ये. ओके. आणि त्यावेळेस 2000 जूल ऑफ वर्क ऑन इट्स एन्व्हायरमेंट, म्हणजे एन्व्हायरमेंट म्हणजे सराउंडिंग वरती किती वर्क डन होते 2000 जूल. तर प्रश्न असा आहे हाऊ मच हीट इज ऍडेड टू इट. त्या ठिकाणी किती हीट तुम्हाला ऍड करायला पाहिजे. बरोबर आहे. वर्क डन फक्त तुम्हाला दिलेले वर्क डन किती आहे 2000 जूल आहे आणि आपल्याला माहिती आहे वी नो about that isothermal process there is no change in internal energy, so that change in internal energy for isothermal process delta U is equal to 0. We know that delta U, that is change in internal energy, is equal to Q minus W. बरोबर आहे. आता फक्त आपल्याला Q काढायचा मायनस W जो आहे RHS ला तो आपण LHS ला निघत करणार डेल्टा U प्लस W. डेल्टा U प्लस W, डेल्टा U ची व्हॅल्यू किती 0 because process is isothermal. Okay. So Q is equal to 0 plus W and W किती आहे 2000 joule. मग heat is added which is equal to the 2000 joule. Okay.
Next example, a hypothetical thermodynamic cycle is shown in figure. Calculate work done in 25 cycles. आपल्याला थर्मोडायनामिक सिस्टीम दिलेली आहे, थर्मोडायनामिक सायकल आहे, ती या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आहे आणि त्या ठिकाणी विचारलं की वर्क डन 25 सायकलसाठी कॅल्क्युलेट करायचं. ओके, आता इथं जी डायग्राम तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये एक्स ॲक्सिसला व्हॉल्यूम दिलेले, ते व्हॉल्यूम 10⁻³ हा फॅक्टर याला मल्टिप्लाय असणार आहे, मीटर क्यूब मध्ये दिले. त्यानंतर वाय ॲक्सिसला प्रेशर दिलेले 10⁵ पास्कल, हे या प्रत्येक व्हॅल्यूला मल्टिप्लाय असणार आहे. ओके, तर आपल्याला विचारलेला प्रश्न आहे वर्क डन इन 25 सायकल, बरोबर. आता वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, इन 1 सायकल साठी आपल्याला माहिती आहे. तो फॉर्म्युला आहे वर्क डन इन 1 सायकल इज इक्वल टू W इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल ऑफ प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, बरोबर आहे. वर्क डन इज इक्वल टू क्लोज इंटिग्रल ऑफ प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम विच इज इक्वल टू पाय इंटू ए इंटू बी. तर हा वर्क डनचा फॉर्म्युला 1 सायकल साठी आहे. तर आपल्याला ए काय आहे हे माहित नाही, बी काय आहे तो आपल्याला माहित नाही, बरोबर. आता हा आधी आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजे. मग इथे बघा, ए म्हणजे काय, चेंज इन व्हॉल्यूम, मॅक्सिमम चेंज इन व्हॉल्यूम, बरोबर, आणि डिवाइड बाय 2 डेल्टा व्ही मॅक्स बाय 2, आणि बी म्हणजे काय, डेल्टा व्ही मॅक्स बाय 2. ओके, आता व्ही मॅक्स बाय 2, व्ही मॅक्स कसं काढलेलं आहे तो पहा. तर इथं एक्स ॲक्सिसला व्हॉल्यूम दिलेला आहे, मॅक्सिमम व्हॉल्यूम इथपर्यंत आहे आणि मिनिमम व्हॅल्यू इथपर्यंत, बरोबर. हाय एंड आहे तो मॅक्सिमम व्हॉल्यूम दाखवणार आहे, हाय एंड मिनिमम व्हॉल्यूम दाखवणार आहे, आणि त्या दोघांमधला बदल आपल्याला काढायचा. मग त्यासाठी काय करावं लागेल, हा जो 6 आहे याचा अर्थ हे 6 × 10⁻³ बरोबर, आणि इथं 2 × 10⁻³ आहे, या दोघांची वजाबाकी केली, बरोबर. इथं 6 × 10⁻³ मायनस 2 × 10⁻³ बरोबर. मग 6 आणि -2 10⁻³ कॉमन येणार, 6 - 2 किती येणार, 4 डिवाइड बाय 2 म्हणजे 4. मग ए किती मिळाला, 2 × 10⁻³ मीटर क्यूब. सिमिलरली बी आपण काढतोय डेल्टा पी मॅक्स बाय 2. तर प्रेशर मॅक्सिमम प्रेशर आहे, हे मिनिमम प्रेशर आहे. मॅक्सिमम प्रेशर काय असणार, इथे 11 आहे, 11 × 10⁵ पास्कल, आणि इथलं जे प्रेशर आहे ते किती असणार आहे, 1 × 10⁵ पास्कल. ओके, या दोघांच्या आपल्याला वजाबाकी घ्यायची, बरोबर, इथून इथपर्यंत. मग काय करावं लागेल इथं, तर 11 × 10⁵ मायनस 1 × 10⁵, बरोबर, डिवाइड बाय 2 आहे. इथं 10⁵ इथं 10⁵ ते आपण कॉमन घेतलं, 11 - 1 that is 10, but 10/2 × 10⁵, and 10/2 that is 5. ओके, मग इथं बेच्या वेळेचे 10 आपल्याला बी काय मिळेल, 5 × 10⁵ पास्कल. म्हणजे आपण इथं ए कॅल्क्युलेट केला, नंतर बी कॅल्क्युलेट केला, या दोन्ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकले, आणि इक्वेशन 1 आपल्याला काय मिळेल बघा. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स W इज इक्वल टू पाय इंटू ए इंटू बी. पायची व्हॅल्यू किती, 3.142 इंटू ए ची व्हॅल्यू किती, 2 × 10⁻³ आणि बी ची व्हॅल्यू किती, 5 × 10⁵. ओके, इथं हे 2 × 5 10 करा, 10 न 3.142 ला मल्टिप्लाय केले 31.42. त्याच्यानंतर हे 10⁻+5 आणि 10⁻³ 5 - 3 किती ना 2, दॅट इज 10⁻². मग 31.42 त्याला 100 न मल्टिप्लाय केलं तर 3142, म्हणजे वर्क डन आपल्याला काय मिळालं, 3142 जूल. पण हे जे वर्क डन आपल्याला मिळाले त्यासाठी वर्क डन इन 1 सायकल, आणि प्रश्न काय, वर्क डन इन 25 सायकल. मग एका सायकल साठी जर एवढं वर्क डन असेल तर 25 सायकल साठी काय करावं लागेल आपल्याला, 25 ला मल्टिप्लाय. वर्क डन इन 25 सायकल इज इक्वल टू 25 × 3142. ओके, आणि 25 न 31 से 42 ला मल्टिप्लाय केलं की आपल्याला किती मिळालं, 78,550. म्हणजे वर्क डन इन 25 सायकल विच इज इक्वल टू 7.855 × 10⁻⁴. हे आहे असं ठेवलं तरी चालते, किंवा हा जो पॉईंट आहे तो 4 वर इकडे येणार, तर 7.855 × 10⁻⁴ येईल. ओके, आला आपला क्वेश्चन
Next question. A system is taken to its final state from initial state in hypothetical path as shown in figure. Calculate the work done in each case. आपल्याला त्याच प्रकारचा हा इक्वेशन दिलेला आहे. इथं y ऍक्सिस वरती प्रेशर दिलेले आहे, x ऍक्सिस वरती व्हॉल्यूम दिलेला आहे. हे जे व्हॉल्यूम आहे ते लिटर मध्ये दिलेले आहे. आपण ज्यावेळेस प्रॉब्लेम सोडवणार आहे ती व्हॉल्यूम आपल्याला मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल. बरोबर आहे. आता काय सांगितले ते समजून घ्या की एक पर्टिक्युलर पाथ तुम्हाला दिलेला आहे. पाथ फ्रॉम ए टू बी, बी टू सी, सी टू डी अँड डी टू ए. प्रत्येक केस मध्ये तुम्हाला वर्क डन किती मिळेल हे आपल्याला सांगायचं आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला सुरुवातीला प्रत्येक ठिकाणचं प्रेशर माहिती पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर. प्रत्येक ठिकाणचं प्रेशर आपल्याला घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही ए च्या ठिकाणचं प्रेशर घेणार आहे तर तुम्ही वाय ऍक्सिसला लाईन कंटिन्यू करणार आहे आणि त्यावेळेस इथं जी व्हॅल्यू असेल ते काय दाखवणार तर प्रेशर ॲट ए, प्रेशर ॲट बी. बरोबर. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू जर आपण इथं अशी कन्सिडर केली तर ही व्हॅल्यू काय दाखवणार आहे प्रेशर ॲट बी अँड प्रेशर ॲट सी. बरोबर. जर हॉरिझॉन्टल तुम्ही पाहिलं तर ज्यावेळेस तुम्ही हे व्हर्टिकल पाहणार आहे त्यावेळेस इथं ए आहे, इथं डी आहे आणि इथं 2 आहे. तर हा जो 2 येतो वाय एक्स ऍक्सिस वरती तो व्हॉल्यूम दाखवते. याचा अर्थ व्हॉल्यूम ॲट ए, व्हॉल्यूम ॲट डी हे किती असणार आहे 2 लिटर आणि 2 लिटर म्हणजे किती ना 2 × 10⁻³ त्यानंतर इथलं व्हॉल्यूम आणि इथलं व्हॉल्यूम सुद्धा सेम असेल आणि किती असणार 6 लिटर म्हणजे 6 × 10⁻³. बरोबर. आपण इथं गिवन मध्ये दिले बघा प्रेशर ॲट ए, प्रेशर ॲट बी विच इज इक्वल टू 6 × 10⁵ पास्कल. कारण ते तुम्ही असं पाहा. बरोबर. प्रेशर ॲट ए, प्रेशर ॲट बी 6 × 10⁵ पास्कल. त्यानंतर प्रेशर ॲट सी अँड प्रेशर ॲट डी किती असणार 2 × 10⁵ पास्कल. बरोबर. त्यानंतर तुम्ही व्हॉल्यूम पाहणार आहे. व्हॉल्यूम ॲट ए, व्हॉल्यूम ॲट डी किती असणार 2 लिटर दॅट इज 2 × 10⁻³ आणि इथं 2 लिटर लिहिले 2 × 10⁻³ आणि व्हॉल्यूम ॲट बी अँड व्हॉल्यूम ॲट सी हे सेम असेल ते किती असणार 6 लिटर 6 × 10⁻³ मीटर. ओके. आता वर्क डन फॉर पाथ इथून आपण सुरुवात करूया पाथ ए बी. वर्क डन अलॉंग द पाथ ए बी that is pressure constant, this is the isomeric pressure. म्हणजे हा जो पाथ कन्सिडर केलेला आहे ए टू बी तर या पाथ साठी प्रेशर जे आहे ते काय कॉन्स्टंट आहे आणि प्रेशर कॉन्स्टंट असेल तर ही प्रोसेस कोणती आहे आयसोबेरिक प्रोसेस. बरोबर. फॉर आयसोबेरिक प्रेशर इज कॉन्स्टंट. वी कॅन राईट वर्क डन इज इक्वल टू प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. मग इथं आपल्याला प्रेशर आहे ते कॉन्स्टंट आहे तर मग पीए लिहिलं तरी चालते, पीबी लिहिलं तरी चालते. बरोबर. पण चेंज इन व्हॉल्यूम काय असणार आहे मॅक्सिमम व्हॅल्यू टू मिनिमम व्हॅल्यू व्हीबी मायनस व्हीए. बरोबर. प्रेशर किती आहे प्रेशर ॲट ए 6 × 10⁵ जे आपण इथे लिहिलेलं आहे आणि व्हॉल्यूम ॲट बी मायनस व्हॉल्यूम ॲट ए. मग व्हॉल्यूम ऑफ बी किती 6 लिटर आणि ए चे व्हॉल्यूम किती 2 लिटर. मग इथे किती येणार आहे 6 × 10⁻³ मायनस 2 × 10⁻³. इथं 10⁻³ इथं 10⁻³ कॉमन आहे. 10⁻³ 10⁵ ला मल्टिप्लाय झाला तर इथे केला 10⁻². त्यानंतर हे 6 - 2 येणार 4 × 6 24. वर्क डन काय मिळालं आपल्याला 24 × 100 दॅट इज 2400 जूल. ओके. वर्क डन अलॉंग द पाथ ए बी 2400 जूल. त्यानंतर वर्क डन along the path BC and work done along the path D will be equal to 0. आता हे 0 का घेतले बघा. जर तुम्ही वर्क डन along path BC कन्सिडर केलं तर व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट आहे. वर्क डन along D to A पाथ घेतलं तर त्यासाठी सुद्धा व्हॉल्यूम काय कॉन्स्टंट आहे. त्यामुळे तिथं जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कोणती आयसोबेरिक प्रोसेस. द प्रोसेस इन विच व्हॉल्यूम इज constant. This process is called as isobaric process. Okay. So for path B to C and for path D to A, process will be isobaric. So its work done will be 0. इथं कारण काय तर वर्क डनचा फॉर्म्युला काय प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम.
आणि व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर हा फॅक्टर काय होणार 0 0 इंटू प्रेशर प्रेशर जरी कॉन्स्टंट नसेल तरी व्हॉल्यूमचा जो बदल आहे तो 0 आहे 0 मध्ये काय की वर्क डन काय होणार 0 होणार ओके नेक्स्ट वर्क डन along the path C to D that is pressure is also constant for path C to D and this process will be atmospheric pressure बरोबर म्हणजे C to D आता ही हा पाथ आपण कन्सिडर करते मग त्यासाठी प्रेशर जे आहे ते 2 × 10⁵ पास्कल आहे आणि जी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे फॉर C and for D so this process is isomeric process बरोबर work done for the path along C to D which is equal to PC into VD minus VC प्रेशर किती आहे at C 2 × 10⁵ व्हॉल्यूम at D किती 2 × 10⁻³ आणि व्हॉल्यूम at C किती 6 × 10⁻³ या दोघांची जर तुम्ही वजाबाकी केली तर -4 × 10⁻³ आणि हे 2 × 10⁵ आहे सर 2 × -4 येणार -8 into 10⁻+5 into 10⁻³ that is 10⁻². 8 into 100 that is 800 joule. That is work done along the path CD which is equal to -800 joule. Negative sign indicates the that is work done by the work done on the system. So it's negative sign here. Okay. Thank you.